सगळ्यांना नमस्कार. यूट्यूबच्या माध्यमामधून, फेसबुकच्या माध्यमामधून, रील्सच्या माध्यमामधून बघणारे सर्व माझे चाहते भाविक भक्तगण आपल्या सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करतो. आणि चला तर मग आजच्या विशेष भागाला आपण सुरुवात करूया. मागच्या भागामध्ये आपण नागपंचमी असेल, नारळी पौर्णिमा म्हणजे आपण रक्षाबंधनाचा सण असेल, तो आपण अनुभवला, ऐकला. आज या श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा उत्सव जर असेल तर तो आहे कृष्ण जन्माष्टमीचा. वर्षभर आम्ही वाट पाहत असतो कधी कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव येईल. कारण शास्त्र सांगतं देवाला जन्माला आणावं लागतं म्हणून देवाची होत असते जयंती जन्म. साधू संत पाहिजे तेव्हा जन्माला येतात, पाहिजे तेव्हा जातात म्हणून त्यांची होते पुण्यतिथी. पण मनुष्याला मात्र जन्माला यावंच लागतं म्हणून मनुष्याचं होतं 10वं आणि वर्ष श्राद्ध. ज्याला प्रारंभ नाही, ज्याला मध्य नाही, ज्याला अंत नाही, सत्व रज तमोगुणांचा आत्मा जो परमात्मा कृष्ण याने जन्माला येऊन अलौकिक स्वरूपाचं कार्य केलं. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायाने दोघांचाही स्वीकार केला, राम कृष्ण हरी. रामाचा आचार असावा, जीवनामध्ये कृष्णाचा विचार असावा आणि आयुष्यामध्ये मनुष्याने हरीचा उच्चार करावा, राम कृष्ण हरी. इतका सुंदर, इतका अप्रतिम, बुद्धीला अगम्य करणारा, बुद्धीला ललामभूत करणारा, ज्या ग्रंथाने अख्ख्या जगाला वेड लावलंय असा पवित्र ग्रंथाचा निर्माता गोपाल श्रीकृष्ण परमात्मा. उत्कृष्ट राजनीती कशी असावी, मैत्री कशी असावी, सामुदायिक सद्भावना कशी असावी, समाजाप्रती असलेलं आपलं देणं काय लागतं, आपण समाजासाठी काय केलं पाहिजे, तत्वज्ञान काय असावं, मानसशास्त्र कसं, मानसशास्त्र काय, ज्योतिषशास्त्र काय, असे विविध प्रकारचे पैलू भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ह्या जन्माने सार्थकी लागलेले आहे. मार्गदर्शक असावे भगवान श्रीकृष्णांसारखे, सारथी असावे भगवान श्रीकृष्णांसारखे. आणि बोलू हात जोडून मला बोलावं असं वाटतं उत्स्फूर्तपणे, परमात्मा असावे गोपाल श्रीकृष्ण परमात्म्यासारखे. हा परिपूर्ण अवतार आहे. मत्स्य कुर्म वराह दान नरसिंह आणि वामन, परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध आणि कलंकी. 8वा अवतार आहे म्हणून तो अष्टमीला आलाय. चला तर मग थोडीशी पार्श्वभूमी, भगवान श्रीकृष्ण जन्माचा कार्यकारण भाव थोडासा समजून घेऊया. आपल्या सगळ्यांना विदितच आहे, पण कृष्ण जन्माष्टमीचा आज उत्सव आहे तर आपण त्या निमित्ताने थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. काय होता तो इतिहास, काय होती ती कथा, काय होता तो दृष्टांत आणि काय होती ती देवाची लीला. साधू संत त्या कंसाच्या जाचाने वैतागून गेले होते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ईश्वराचा कुठलाही अवतार असू द्या, तो दृष्टाचा नाश करण्यासाठी पहिलं काम म्हणून येत नाही. देव अवताराला येतो भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. कराया जग उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरविती, आणि दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. आणि पुढचा ऐका, जे का निंदक कुटील तयान शास्ते केवळ, आणि नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष. काय अलौकिक कार्य आहे भगवान श्रीकृष्णांचं. देवकीचं लग्न झालं आणि त्या देवकीला सासरी सोडण्यासाठी वेशीपर्यंत आपल्या रथामध्ये तिचा भाऊ कंस हा सोडवण्यासाठी निघाला. विदित आहे आपल्या सगळ्यांना, पण आज जन्म साजरा करायचा आहे म्हणून हे बोलावं लागणार आहे. आकाशवाणी झाली, अरे कंसा, जिच्या रथाचं तू सारथ्य करतो आहे तिच्या पोटी येणारा मुलगाच तुझा नाश करणार आहे. कंस उद्विग्न झाला, राक्षसी प्रवृत्ती त्याची जागृत झाली. त्याने रथाच्या घोड्यांचे लगाम आखडले आणि त्या देवकीला केसाला धरून त्याने खाली ओढलं. मेनातनं तलवार उपसली, देवकीच्या मानेवरती घाव घालणार तेवढ्यात आमच्या वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, अरे कंस राजा, आमच्या अपत्यापासून, मुलांपासून तुला धोका आहे.
देवकी पासून तर नाही ना? अरे स्त्री हत्या करणं हे फार मोठं ब्रह्महत्येचं पातक आहे, तिला मारू नको. जन्माला आलेल्या, आमच्या पोटी जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला आम्ही तुझ्या स्वाधीन करू, तिला सोड. कंस चिडला होता. तो म्हणला, जिजाजी, कारण ते दाजी होते वसुदेव, एखाद्या वृक्षाला जर विषारी फळ येणार असतील तर ते फळ येण्याच्या अगोदर तो विषारी असलेला वृक्षच आपण तोडून टाकला, खंडित केला, तर फळांची परत भीतीच राहणार नाही. नको कंसा, स्त्री हत्या करणं पाप आहे. कंसाने त्या दिवसापासून आपल्या दाजींना म्हणजे वसुदेवाला आणि बहिणीला देवकीला कारागृहामध्ये डांबून ठेवलं. 9 महिने 9 दिवसाने बाळ जन्माला आला. ठरल्याप्रमाणे वसुदेवाने तो बाळ देवकीच्या मांडीवरून काढला आणि कंसाच्या हातात दिला. कंसा, तू शब्द पाळला, मीही शब्द पाळतोय. आमचं झालेलं प्रत्येक अपत्य जर तुला त्रास देणार असेल, तुझ्या मृत्यूचं कारण बनणार असेल, तर हे बाळ तू ठेव. त्या लहान लेकराकडे पाहून कंसाला सुद्धा दया आली. कंसाने सांगितलं, महाराज नको, मला 8व्या बाळापासून धोका आहे. पहिलं बाळ घेऊन काय करू? परत केलं. नेमकी नारद मुनींची स्वारी त्या ठिकाणी आली. जर कंसाच्या हातून पाप घडलं नाही तर पाप घडलं नाही, पाप वाढलं नाही तर त्या दृष्ट कंसाचा नाश होणार नाही. म्हणून पाप होण्यासाठी हे बाळ कंसाच्या हातून मरणं क्रमप्राप्त आहे, गरज आहे. म्हणून नारदांनी सांगितलं, अरे कंसा, वेडायस का तू? वरतून खाली मोजीत गेलं तर 8व्या नंबरचा तुला त्या मुलापासून धोका आहे, आणि 8व्या पासून वरती मोजत गेलं तर पहिल्या नंबरचा सुद्धा 8वाच येतो. म्हणून वेडायस का तू? असं करू नको, सोडू नको त्या बाळाला. कंस पुन्हा गेला. त्या गोदीमधून, तिच्या कुशीतून, मांडीवरून त्या देवकीचा तो बाळ ओढला, पायाला धरला, गरगर फिरवला, दगडावर आपटून बाळ मारला. असे 6 बाळ मारले. पाप वाढत होतं कंसाचं, आणि ते पाप होणं गरजेचं होतं, कारण पापाचा घडा भरल्याशिवाय अंत होत नाही. ज्यावेळेला 7वं अपत्य देवकीच्या गर्भामध्ये धारण झालं, त्यावेळेला योगमायेने तिचा गर्भ उचलला आणि वासुदेवाची एक पत्नी गोकुळामध्ये आपल्या मित्राकडे नंद बाबाकडे ठेवली होती सुरक्षिततेसाठी. त्या देवकीचा गर्भ योगमायेने काढला आणि तो वसुदेवाची जी पत्नी आहे गोकुळामध्ये, त्या रोहिणीच्या गर्भामध्ये तो धारण केला. आता झालं काय? 7वा कुठं गेला? 7वा गर्भ कुठं गेला? आरडाओरड झाल्यानंतर तो जिरला, गर्भपात झाला. कंसाने मान्य केलं. आता कंस प्रत्येक ठिकाणी 8व्यालाच आठवीत होता. याच्यातनं संदेश घ्यावा. 8वा जो आहे त्याला तुम्ही आठवा. 8व्याला जो आठवतो त्याला कुठल्याच प्रकारची आठवण राहत नाही, त्याला परब्रह्माची प्राप्ती होते. म्हणून प्रपंचामध्ये आपल्याला 8व्याचा आठवण विसर पडलाय. मनुष्याला 2 गोष्टींचा विसर आहे, बाकी सगळ्याची आठवण आहे. कशाची आठवण नाहीये? विसर कशाचा आहे? एक माणसाला विसर आहे मरणाचा, आणि दुसरा विसर पडलाय कृष्ण परमात्म्याचा. ज्या दिवशी ह्या 2 गोष्टींची आठवण राहील, विसर न पडता, त्या दिवशी खऱ्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाहीये. कंस मामा जरी कृष्णाचा द्वेष करत होता, परब्रह्माचा द्वेष 8वा येऊन माझा घात करणार आहे, तो कसा असणार आहे? काळ्या रंगाचा असणार आहे. अरे दाल में कुछ काला है, तेव्हापासून ही मन प्रसिद्ध झाली. त्या कंसाला दाढीत जरी काही काळ्या प्रकारचं काही दिसलं तर तो म्हणायचं याच्यात काहीतरी काळं आहे, याच्यापासून मला धोका आहे. कुठंतरी काळं आहे, काजळ दिसलं, हे काळं आहे, हे बाजूला करा, याच्यापासून मला धोका आहे. इतका ध्यास घेतला, इतका ध्यास घेतला. आणि ध्यास कुठल्याही प्रकाराने घ्या, द्वेष करून देवाचा ध्यास घ्या किंवा तुम्ही अंतकरणापासून भक्तीने श्रद्धेने देवाचा ध्यास घ्या, ईश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. हे कृष्ण चरित्रातून आपल्याला लक्षात येत आहे. इतर वेळेला गर्भधारणा जी व्हायची 7 लेकरांच्या वेळेला, त्या वेळेपेक्षा यावेळेला देवकीच्या चेहऱ्यावर विलक्षण स्वरूपाचं तेज झळकत होतं. कारण का? साधा सुद्धा पुरुष येत नाही, तो महापुरुष जन्माला येतोय. वसुदेव सुतम देवम कंसचानोरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. जगाचा चालक, मालक, पालक परब्रह्म भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला येतोय. देवकीचं विलक्षण तेज वाढलं होतं. तिला डोळे लागले होते. कशाचे डोळे लागले होते?
माफी मागून बोलतो, आता लागणाऱ्या माता भगिनींचे डोळे पा, कोळशे खावेसे वाटतात, माती खावेसे वाटतं. आणि सांगू का, माफी मागून बोलतो, आता ज्यांना कोळशे खावेसे वाटतात, माती खावंसं वाटतं, दगड खावेसे वाटतात, जन्माला आल्यानंतर त्या इच्छा आईचं बाळ पूर्णच करतं. मग ते दगडही खातं, माती खातं, माफी मागून बोलतो डांबरही खातं. समजणे वालों को इशारा काफी आहे. असं विनोदाचा भाग सोडून द्या, थोडासा विषय आला म्हणून बोललो. त्या देवकीला डोळे कशाचे लागले? शौर्याचे डोळे लागले, तिला वीरत्वाचे डोळे लागले. बसावं, घोड्यावरती बसावं, हातामध्ये खडक धारण करावं, आणि जे धर्माच्या विरोधी आहेत, धर्म मार्तंड जे आहेत, धर्माच्या विरोधी जे आहेत, अनितीने जे वागतायत, त्यांना सपासप कापून टाकावं. राजा छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या वेळेला जिजाऊ मातेंना सुद्धा असे शौर्याचे डोळे लागले होते. कारण का, डोहाळे जसे लागतात तसं बाळ जन्माला येऊन ते इच्छा पूर्ण करत असतं. असो, आता कंसाने सांगितलं, आठवा याच्यापासून आपल्याला धोका आहे. आता सगळ्यांनी सावध राहा, रात्री झोपू नका, कधी बाळ जन्माला येऊ शकतं. 9 महिने झाले, 9 दिवस झाले, श्रावणाचा महिना होता, अष्टमीची तिथी होती, 12 वाजून, रात्री 12 वाजून 39 मिनिटांचा वेळ अवधी होता. आणि त्या धोधो पडणाऱ्या पावसात विजा कडकडत होत्या, आणि सगळेची सगळे आता सावध होते. आणि भगवान विष्णूंनी हा आगळा वेगळा अवतार धारण केला. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. पण अवताराला कसे आले? भगवान विष्णू चतुर्भुज मूर्तीमध्ये समोर देवकीचे येऊन उभं राहिले आणि हसू लागले, आई मी आलोय. आई म्हणाले, अरे वेडायस का? लहान बाळ कधी हसतं का सांग? म्हणे नाही हसत. मग रडतं. लहान बाळ एवढ्या मोठ्या स्वरूपात येतं का? नाही. मग लहान हो. बघा, आई पुढे सुद्धा परब्रह्माला लहान व्हावं लागलं. म्हणून यातनं एकच संदेश घ्यायचा ह्या जन्माष्टमीच्या बाबतीमध्ये. जन्माष्टमीच्या निमित्ताने देवापेक्षा जर श्रेष्ठ कोण असेल तर मातृदेवो भव आणि पितृदेवो भव. आई वडील हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण देवाने विश्व निर्माण केलं. पण या विश्व निर्मात्या देवाला जन्माला येताना वरतून उडी मारून येता नाही आलं, त्याला आईच्या पोटाचा आधार घ्यावा लागला. म्हणून कृष्ण परमात्मा समजून घेण्याच्या अगोदर देवकी माता वसुदेव नावाचे मातृपितृ समजून घेणं काळाची गरज आहे आणि महत्वाचे आहे. कारण का, आई वडील फार महत्वाचे आहे. देवाला लहान व्हावं लागलं. अरे जन्माला आलेलं बाळ कधी हसतं का? तो हसतोय, रड. देवाला रडावं लागलं. आणि काय सांगू तुम्हाला, कृष्ण परमात्म्याचा जन्म झाल्याबरोबर वसुदेवाला धाक पडला. आता ह्या बाळाचं काय? पण कृष्ण परमात्म्याने सांगितलं, बाबा काळजी करू नका, मी आहे ना. देवाने सांगितलं, मला उचला, डोक्यावर घ्या. अरे पण तुझं काय करू? मला गोकुळात नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, असा संदेश आपल्या पिताश्रीला देऊन कृष्ण परमात्म्याला त्या बापाने टोपलीमध्ये घेतलं आणि डोक्यावर ठेवलं. यातनं एकच संदेश घ्यायचा आहे भाविक सज्जन हो, कृष्ण परमात्म्याला तुम्ही डोक्यामध्ये साठवा, तुम्ही डोक्यावर घ्या. या बुद्धीमध्ये, या अक्कलकोटामध्ये, जसे आमचे श्री स्वामी समर्थ महाराज कुठं राहता म्हणे, यवने पुसिले स्वामी कहा आहे, अक्कलकोटी पहारे. सोलापूर जिल्ह्यातला अक्कलकोट आहेच आहे, पण लक्षात घ्या, अक्कलकोट म्हणजे काय? ही बुद्धी म्हणजे अक्कलेचा कोट आहे. आणि त्या अक्कलेच्या कोटामध्ये कोण राहतो? परब्रह्म स्वामी महाराज, विश्वाचा चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराज राहतात. तेच आहे भगवान श्री कृष्ण परमात्मा. त्यांनी सांगितलं, मला डोक्यावर घ्या. डोक्यावर घेतल्याबरोबर हातापायातल्या बेड्या गळून पडल्या. भाविक सज्जन हो, आज जन्माष्टमीच्या निमित्ताने एकच संदेश देऊ मी इच्छितो, तुम्ही कृष्ण परमात्म्याला डोक्यावर घ्या, म्हणजे बुद्धीमध्ये आत्मसात करा. तुमच्या सांसारिक बेड्या गळून पडतील, बंधनं तुमचे गळून पडतील. सगळ्या बेड्या गळून पडल्या. त्या कैदीचे, त्या कारागृहाचे कुलप उघडले, कड्या उघडल्या, दरवाजे खुले झाले. आणि जे रक्षक होते त्या बाळाच्या जन्माची वाट पाहत, त्याला योग मायेने ते निद्रा अवस्थेत गेले आणि रस्ता मोकळा झाला. जे मेन प्रवेशद्वार होतं, जे राजवाड्याचं प्रवेशद्वार होतं, तेही उघडल्या गेलं. भरमसाठ पाऊस आहे. शेष नागाने त्या कृष्ण परमात्म्यावरती छत्र छाया धरली आहे. वीज चमकून सांगते, मार्ग मी तुम्हाला दाखवते, वसुदेवा काळजी करू नका. विजेने मार्ग दिसत होता, पण आता तर खरं संकट होतं. यमुना दुथडी भरून वाहत होती. आता काय करावं, आता काय करावं? कृष्ण परमात्म्याने सांगितलं, बाबा काळजी करू नका, कर्तव्य कर्म तुम्ही करा, मार्ग दाखवणारा मी आहे. कृष्ण परमात्म्याला डोक्यावर घेऊन त्या पुराच्या पाण्यामधून जाणारा तो बाप, पाणी लोटीत होतं. यमुना माईला सुद्धा
आशा लागली होती आता ह्या परब्रह्माच्या दर्शनाने मीही पावन व्हावं. कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं माझ्या बापाच्या नाकातोंडात पाणी गेलं तर बापाला त्रास होईल आणि मग आता यमुनेचं पाणी कमी करायचं. यमुनेचं पाणी वाढतच आहे वाढतच आहे वाढतच आहे. एवढा एवढा चालला पाण्यामध्ये वसुदेव. इतका गेला मानेपर्यंत गेला, तोंडापर्यंत पाणी आलं, नाकामध्ये पाणी जाऊन बाबांना त्रास व्हायला नको माझ्या बापाला, म्हणून कृष्ण परमात्म्याने उजवा पाय त्या टोपलीतनं खाली काढला आणि पायाच्या अंगठ्याचा स्पर्श यमुनेला झाल्याबरोबर भाविक सज्जन हो, काय शास्त्र आहे, चरित्र सांगतं, भागवत कथेमध्ये वर्णन आलेलं आहे, पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. जशा माता भगिनी भांग पाडताना केसांमध्ये असा भांग पाडून असा मध्ये तो भांग असतो दुभंगलेले केस, तशी ती यमुना माता ती नदी अशी दुभंगली आणि तिने मधून रस्ता तयार करून दिला. चला पुढं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन नंद बाबाकडं तो वसुदेव गेला आणि जगातला पहिला बाप, मला अभिमान वाटतो ह्या वसुदेव नावाच्या बापाचा. त्याने आपल्या मुलाला हळूच नेऊन त्या यशोदेच्या गोदीमध्ये ठेवलं, तिला झालेली मुलगी उचलली. अरे मुलगाही आणि मुलगीही याच्यामध्ये भेद मानू नये. अरे मुलगा ठेवला आणि मुलगी उचलून वसुदेव पुन्हा मथुरेमध्ये आला. आता आल्यानंतर पुन्हा दरवाजे बंद झाले, जसेच्या तसे बंद झाले, कडी कुलप लागले आणि ती मोठमोठ्याने रडू लागली. ते द्वारपाल निद्रावस्थेत मायेने गेले होते, ते जागे झाले. बाळ झालं बाळ झालं बाळ झालं. कंसाने त्या बाळाला आणायला सांगितलं, बळजबरी ते बाळ नव्हतंच, बाळ तर खरं गोकुळात होतं. आणि ती मुलगी आदिमाया शक्तीचं स्वरूप त्या कंसाने गरगर फिरवली, दगडा वापटणार विजेच्या स्वरूपामध्ये ती निसटली आणि त्या योग मायेने सांगितलं, अरे मला काय मारतो, मला मारण्याच्या अगोदर तुला मारणारा जन्माला आलेला आहे आणि तू त्याच्याच हातून मरणार आहे. त्या दिवसापासून कंसाला भीती निर्माण झाली, योग माया निसटून गेली, घाबरला तो. आता गोकुळामधलं पंचकृषी मधलं प्रत्येक आलेलं बाळ मारून टाकायचं हे त्याने ध्येय धरलं. पण कृष्ण परमात्म्यावर गेलेले राक्षस, पुतना असेल, महाबळ भट असेल, त्यानंतर तृणवर्त असेल, शक्टासूर असेल, सगळ्यांना कृष्णाने धूळ चारली, त्यांचा पराभव केला आणि मग कंसाला कळून चुकलं हे काही साधं प्रकरण नाही, हे परब्रह्म आहे. कृष्ण परमात्म्याच्या लीला गोकुळामध्ये सुरू होत्या. कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा छळ काप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती नारी आणि नर. ही गवळण सांगे गवळणीला, पुत्र यशोदेशी झाला. एक धावी एकी पुढे, एक वाटी सुंट वडे, इतका सुंदर जन्म उत्सव साजरा झाला. आता सांगण्यासारखं भरपूर आहे, पण कृष्ण परमात्म्याच्या लीला ज्या आहेत त्या आगाध आहे. हा अथांग प्रेमाचा, ज्ञानाचा समुद्र आहे. तो 15-20 मिनिटांमध्ये भाविक सज्जन हो कसा बरं संपणार आहे मला सांगा. पण माझ्या अल्पमतीने आज अष्टमीच्या निमित्ताने काही समरस भावनेने मला तुमच्या समोर काय विचार मांडता येतोय तो मांडण्याचा प्रयत्न करतोय. कृष्ण परमात्मा मोठे होऊ लागले. कृष्णाच्या लीला ह्या अविस्मरणीय आहे, अद्वितीय आहे आणि अलौकिक स्वरूपाच्या आहे. प्रत्येक लीलेमधून काहीतरी शिकवण आपल्याला मिळते. कृष्ण परमात्म्याने आपल्या लीला करताना सामुदायिक सद्भावना जपली, सगळ्यांना एकत्र करावं. आता सामाजिक दृष्टिकोनामध्ये एकोपा निर्माण व्हावा. आपले गोकुळवासी, आपले सगळे इथं गोकुळात राहणारे व्यक्ती, स्त्रिया राब राबत्या, गाई गुरं चारून आणतात, त्यांचे दूध काढतात आणि ते मथुरेतल्या राक्षसांना नेऊन खाऊ पिऊ घालतात, तिकडे जाऊन विकतात. आणि आमचे गोपाळ कृश होत चालले, त्यांना हा पोषक आहार मिळाला पाहिजे, कारण दुधामध्ये कॅल्शियम असतं, हाडं मजबूत होत असतात. दूध, लोणी, तूप जर खाल्लं तर मानवाची प्रकृती सतेज कांती बनते, प्रकृती चांगली बनते, प्रतिकार शक्ती वाढते. आणि आमच्या गोपाळवासियांचे अशा तब्येती असल्या तर ते वाईटाचा प्रतिकार कसं करणार. मग कृष्ण परमात्म्याने सांगितलं, ठीक आहे तुम्हाला घरचे देत नसेल ना, आपण चोरी करून खाऊ. कारण का चोरी करून का खायचं. आता बरेचसे काही लोक म्हणतात कृष्ण परमात्मा देव होता तरी त्याने चोऱ्या केल्या. अरे चोऱ्या करण्यामागचा उद्देश तुम्ही पहिला जाणून घ्या. चोऱ्या का केल्या त्याने, चोऱ्या का केल्या. अरे आमचंच आम्हाला मिळत नसेल तर चोरून खाण्यामध्ये काय वाईटपणा, काय चांगलंच आहे. कृष्ण परमात्म्याने सगळ्यांना रात्री एकत्र घ्यावं आणि दहीहंडी साजरी करावी.
दहीहंडी म्हणजे काय? एकावरती एक थर उभे राहायचे कृष्ण परमात्म्याने, तो माठ फोडायचा आणि त्याच्यातलं दही, दूध, तूप, लोणी सगळ्यांना खाऊ घालायचं. यार यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पोटभर खाऊ घालायचं, आपल्या हाताने खाऊ घालायचं. पण काय परमोच्च भक्ती होती, काय गोड बोलतात उद्धवजी. कोण भक्ती केली गोपाळी. उद्धव गीतेमध्ये कृष्ण परमात्माने सांगितलंय, उद्धवाच्या डोळ्यात पाणी आहे. कृष्ण परमात्मा म्हणतात, कोण भक्ती केली गोपाळी, काय ती सोवळी कवळी, त्यांचे उचिष्ट कवळ मी गिळी, प्रेम समेर डुलतो. का मी त्यांच्या अन्नासी भुकाळलो, यज्ञ पत्न्यासी मागो गेलो, मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाचा पाहुणेरा. किती गोड वर्णन आहे. हे ऐकत असताना उद्धवजींच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. कृष्ण परमात्मा म्हणतात, अरे ते गावंढळ होते, पण त्यांच्यामधला भक्ती आणि भाव इतका अलौकिक स्वरूपाचा होता का मी त्यांच्या प्रेमाचा भुकेला झालो. अरे त्या गोपाळांना खाऊ घातलेलं दही, लोणी आणि कृष्णाच्या तोंडाला जर राहिलं तर कृष्णाने खायचं. पण काय भाव होता, कृष्णाच्या मांडीवर गोपाळांनी बसायचं आणि कृष्णाच्या तोंडाचं आपल्या जिभेने दही चाटायचं. परमोच्च भक्ती असेल. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज प्रवृत्ती, दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. देवाने सगळ्या भक्तगणांच्या गोपाळांच्या इच्छा पूर्ण केल्या. किती लीला केल्याय देवाने. राधेसी पाहुणे भुलेले हरी, बैल दोहती नंदागरी. अरे बैल कधी दूध देतो का? आणि राधेकडे पाहता पाहता त्या कृष्ण परमात्म्याने बैलाखाली बसावं, बघता काय त्या बैलाने सुद्धा चरवी भरून दूध द्यावं. हे अलौकिक स्वरूपाचं कार्य ईश्वरच करू शकतो. पण देवाने कधी दाखवलं नाही, मी ईश्वर आहे, माझा अवतार आहे, मी भगवान विष्णू आहे. लीला करून पुन्हा त्या आलेल्या अनुभूतीवर पांघरून टाकायचं आणि आपल्या लीला सुरूच ठेवायच्या. गाई चारायला जायचं. गाईचं अनन्यसाधारण महत्व कृष्ण परमात्माने आपल्या चरित्रलीलेवरून आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आज भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये गायी कमी झाल्या म्हणून कॅन्सरचा आजार बळावतो आहे. एखाद्याला कॅन्सर झाला तर त्या कॅन्सरग्रस्त माणसाने फर्स्ट आणि सेकंड स्टेजचा कॅन्सर असेल, जर त्या माणसाने, त्या पेशंटने एक अर्धा तास गायीच्या गोठ्यामध्ये जर बसलं, आळशी नावाच्या बिया भाजून जर चावून खाल्या, रानभेंडीची मुळी 41 दिवस मधात उगाळून जर त्याचं चाटण घेतलं तर कॅन्सरचा आजार सुद्धा बरा होतो. हे कृष्ण परमात्म्याने आपल्या चरित्रामध्ये दाखवून दिलेलं आहे. म्हणून आजही कृष्ण चरित्राची आपल्याला गरज आहे. म्हणून कृष्ण जन्माष्टमी दरवर्षी का साजरी करायची, त्याच्या मागचा हा कार्यकारण भाव आहे. आणि जे कोणी स्वतःचा वाढदिवस साजरे करतोच ना आपण, अरे नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, तो वाढदिवस नसतो, तो आयुष्यात आपल्या घड दिवस असतो. पण कृष्ण परमात्माचा दरवर्षी तुम्ही वाढदिवस साजरा करा, तुमच्या आयुष्यामध्ये घट नाही होणार, तुमच्या आयुष्याची वृद्धी होणार आहे. हा संदेश आज ह्या जन्माष्टमीच्या माध्यमामधून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही साध्या पद्धतीने करतो आहोत. तुम्हाला किती आवडतंय, काय आवडतं आवडत नाही मला माहित नाही, परंतु आम्ही प्रामाणिकपणे हा प्रयत्न करतोय. समजून घ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीला. गायीचं महत्व त्या काळात द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. गायी गायी गोदा, पाठीवर नर्मदा, कानात कृष्ण, शेणात लक्ष्मी, गायीच्या खुरीत पंढरपूर, गायीचं दर्शन रोज घेता पाप जातील दूर. अरे कृष्ण परमात्म्याला जर दृष्ट लागली तर यशोदेने गायीची शेपटी घ्यायची आणि कृष्णाच्या चेहऱ्यावरून अशी फिरवायची, कृष्णाची दृष्ट जायची, कृष्ण रडायचा बंद व्हायचा. त्यातनं आपण शिकलं पाहिजे. आजही लेकरं किरकिर करत असेल तर गायीच्या गोठ्यामध्ये त्यांना घेऊन जा, थोडंसं तिथं बसवा, थोडं तुम्ही थांबा, बघा लेकराची किरकिर बंद होऊन जाईल. कृष्ण परमात्म्याचं, आई मला अंग कसमस करतय, आई मला ताप येतोय, आईने काय करावं, कृष्ण परमात्म्याला पंचगव्याने आंघोळ घालावी. म्हणजे कृष्णाला ताप, देवाला ताप येईल, देव आजारी पडेल नाही. कृष्णाने दाखवून दिलं, जर तुम्हाला आजारपणा घालवायचं असेल तर गाईचं शेण, गोमूत्र, दही, दूध आणि तूप एकत्र करून उठण्यासारखं अंगाला लावलं, आंघोळ केली. त्या दिवशी साबण लावायचं नाही. आधी व्याधी सगळं जातं, मानसिक आजार जातात, शारीरिक आजार जातात. हे कृष्ण चरित्रातून आपल्याला लक्षात येते. कृष्ण परमात्म्याने त्या गायीच्या शेणामध्ये लोळावं, गायीचं गोमूत्र अंगावरती घ्यावं. परमात्म्याने जर गायीचं महत्व अनन्यसाधारण आपल्या चरित्रामधून दाखवून दिलं असेल तर भारतातली गाय का वाचू नये? आज पाश्चात्य संस्कृतीमध्ये, USA मध्ये, अमेरिकेसारख्या देशात, सिडनी, ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये भारतीय हिंदू वंशाची गाय नेतात आणि पाठीवर 5 मिनिटं हात फिरवण्याचे 5-5 हजार रुपये डॉलर्स मध्ये तिथे घेत असतात. का? तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हावं, तुमच्या शरीरामध्ये रक्ताचा संचार व्यवस्थित राहावा, ब्लड प्रेशर सारखा आजार, हृदयविकार सारखा धोका टळावा, यासाठी गायीच्या पाठीवरून जर तुम्ही हात फिरवला तर तोही विकार बरा होतो. हे कृष्णाने गायी चारल्या, गायींसोबत गोपाल कृष्ण पदवी आहे कृष्ण परमात्म्याला. गायीचं ज्यानं पालन केलं तो गो
पाल कृष्ण, ज्यानं गायीचं पालन केलं तो कृष्ण. म्हणून आपल्याला या जन्माष्टमीच्या माध्यमामधून ही शिकवण घ्यायची आहे का गायींची संख्या वाढली पाहिजे, म्हणजे कॅन्सर कमी होईल, ब्रेन ट्युमरचे आजार कमी होतील, हृदय विकाराचा आजार कमी होऊन जाईल आणि लोक सुदृढ होतील आणि निरोगी आयुष्य जगतील. कशामुळं? तर ते गायीमुळं. हे कृष्ण चरित्रातून अष्टमीच्या निमित्ताने आपल्याला समजून घ्यायचंय. कंस चाणूरमर्दनम, कंसाला मारलं, आई बापाला बंदिवासातनं मुक्त केलं, द्वारका नगरी सोन्याची स्थापन केली, पांडवांचा त्याने सांभाळ केला, द्रौपदीचं लज्जा रक्षण त्याने केलं, पांडवांचा आपल्या सर्वतोपरी त्यांना मदत करून स्वयंपूर्ण बनवलं. अर्जुना, तू युद्धामध्ये यांना का मारत नाही? देवा, मी यांना कसा मारू? हे सगळे माझे आहे. कृष्णाने सांगितलं, अरे वेड्या, तू कोण मारणारा? जन्माला घालणारा मीच आहे, पालन पोषण करणारा मीच आहे आणि जगाचा संहार करणारा मीच आहे. अर्जुना, प्रत्येक जीवाने प्रत्येकाचं कर्तव्य कर्म करावं, कर्तव्य कर्मापासून त्याने पाठ करू नये, कर्तव्य कर्म करावं, कारण फळाची अपेक्षा करू नये, कारण फळ देणारा मी आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची मी मूर्ती आहे, पाप आणि पुण्य अरे हे तुम्ही करत असतात, पण फलश्रुती देणारा मी आहे. म्हणून सतमार्गाने जा, सुकृत करा, नीतीने वागा, धर्माने वागा. ही शिकवण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या चरित्र लीलेमधून अख्ख्या जगासमोर मांडलेली आहे. तर मग करूया भगवान श्रीकृष्णाची सेवा आणि आनंदाने त्याला शरण जाऊया. वेळ खूपही नको व्हायला, तुम्हालाही रटाळ वाटायला नको. थोड्यामध्ये थोडे परिनिरे, तुकाराम महाराजांच्या भाषेत, थोडं घ्या पण समजून घ्या आणि निश्चितच विचार करा तर कृष्ण परमात्म्याला आपण आपल्या आयुष्यामध्ये का उतरवलं पाहिजे. मला अभिमान वाटतो माझ्या या धर्म संस्कृतीचा, या सणांचा. किती गोड पवित्र महिना आहे. आपण नागपंचमी समजून घेतली, आपण नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन समजून घेतलं, आज आपण कृष्ण जन्माष्टमीचा हा उत्सवही समजून घेतोय. हा सण फार महत्वाचा आहे. मला अभिमान वाटतो या श्रावण महिन्याचा, नवे नवे हिंदू धर्मामध्ये जन्माला आल्याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. अरे आपलाच धर्मग्रंथ कोर्टात ठेवलाय, खोटी शपथ घेण्यासाठी गीता नावाचा धर्मग्रंथ ठेवला नाही. गीतेच्या 14व्या अध्यायामधून कायदा सुव्यवस्था कशी असावी हे आपल्याला शिकायला मिळतं. म्हणून गीता वाचा, तुम्हाला आयुष्यामध्ये कसं जीवन जगावं हे गीतेमुळे तुम्हाला शिकायला मिळणार आहे. म्हणून चला तर त्या कृष्ण परमात्म्याला शरण जाऊया आणि सगळ्यांनी प्रेमाने भजन करून कृष्ण परमात्म्याप्रती आज उपकाराची भावना, कृतज्ञता व्यक्त करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल श्रीकृष्ण परमात्म्याची आपल्यावर अखंड कृपा राहो एवढीच विनंती आज कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने करतो. काय बोलता बोलता चुकलं असेल, माझ्या वाणीचा दोष माझ्याकडे सोडून द्या. आवडला असेल निश्चित सोबत न्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, निश्चितच तुम्ही लाईक करा आणि तुम्हाला आवडला असेल तेही सांगा, आवडत नसेल तर तेही सांगा. निश्चितच तुमचे कमेंट्स, तुमच्या सगळ्या सूचना आम्हाला प्रेरणादायी ठरतील. ही सेवा माझ्या सर्व माता भगिनींच्या चरणी, कृष्ण परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. माझ्या वाणीला विरामाकडे देतो. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा, माझी आठाई वार्ता मी पणाची नसे. मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ, आणि ती पूर्विनार दयाळ सद्गुरु राजा आपणची. माझ्या सद्गुरूंच्या चरणी ही सेवा कृष्ण परमात्म्याच्या चरणी रुजू करतो आणि सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा, सदिच्छा व्यक्त करतो. आणि कृष्ण परमात्म्याचा विचार आपल्या अंतकरणामध्ये रुजून आपण त्याप्रमाणे त्या विचाराची देवाणघेवाण करूया. आजचा हा संदेश देऊन मी माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. श्री कृष्ण परमात्मा महाराज तुमचं कल्याण करो. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.